लक्ष्मीपेठेतील लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळ संचालित राजमुद्रा युवक प्रतिष्ठान शिवजयंती 2026 ची नूतन पदाधिकारी निवड आणि नियोजन बैठक पार पडली। लोकसेवा मंडळाच्या वतीने शिवजयंती 2026 च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी नियोजन बैठक पार पडली। सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंतीचं आयोजन लक्ष्मीपेठ येथील लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळ संचालित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे। प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचं आकस्मिक अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये शिवजयंती उत्सव 2026 चे नूतन पदाधिकारी याप्रमाणे निवडण्यात आले। अध्यक्ष बिरजू नलावडे, उपाध्यक्ष श्याम गोफणे आणि अविनाश थोरात, सचिव श्रीकांत शिंदे, खजिनदार प्रभाकर भुसारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्नील पांडव, सागर माने, वैभव पिंगळे अशी निवड सर्वानुमते करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। संत रोहिदास महाराजांची आरती आणि पूजा करून बैठकीची सांगता करण्यात आली। या बैठकीत लहू गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं। बैठकीचं सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, उपाध्यक्ष आकाश गायकवाड, ज्ञानेश्वर पांडव, शशिकांत भुसारे, सचिन खाडे, राजू पवार, वसंत गोफणे, देवीदास वाघमोडे, दयानंद गुंड, अप्पू बिराजदार, सूरज झामरे, श्याम घाडगे, समर्थ ढोणे यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते।